श्रीराम जय जय राम. श्री समर्थांचं स्फुट काव्य. समर्थ रामदास स्वामींचे राममंत्राचे श्लोक. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर. हरे राम हा मंत्र सोपा जपारे. श्लोक 11 व 12. श्लोक 11. तुझे आप्त द्रव्यार्थी नुसतेची होती, तनु हेची ते माझी की बोलवीती. असे जाणून हित काही करारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. अर्थ आहे, तू आप्तजनांना आपले मानतोस, पण ते तर केवळ द्रव्याच्या लोभाने तुझ्याजवळ आलेले असतात. तू मृत्यू पावलास की तेच आप्तजन तुझा देह अग्नीला अर्पण करतात. हे लक्षात घेऊन तूच स्वतःच हित करून घे. मग तेव्हा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का बरं करत नाहीस? मनुष्य आपले सर्व आयुष्य माझे माझे करण्यात कसे घालवतो ते समर्थाने 2 श्लोकात वर्णिले आहे. वयानुसार माझे माझे म्हणण्याच्या गोष्टीत बदल होत असतो इतकंच. आद्य शंकराचार्य सांगतात, अशनम मे वसनम मे जाया मे बंधु वर्गो मे इति मे कुर्वाणम कालवृको हंती पुरुषाजम. ही खाण्याची वस्तू माझी आहे, हे वस्त्र माझं आहे, ही पत्नी माझी आहे, हा सर्व बांधव वर्ग माझा आहे, असं माझं माझं म्हणणाऱ्या पुरुषरूपी बोकडाला कालरूपी लांडगा ठार मारतो. लहान वर्षभराचं मूल आई माझी आहे, खाऊ माझा आहे, तुला देणार नाही असं म्हणत असतं. जरा कळायला लागलं की नवे कपडे माझे आहेत म्हणतं. होता होता मूल मोठं होतं. लग्न झालं की फक्त बायको माझी आहे असं म्हणतो. हळूहळू गोतावळा वाढतो. मग सर्व नात्यातील बांधव वर्ग माझा आहे असं म्हणायला लागतो. आपल्या बायका मुलांकरता रात्रंदिवस झटत असतो, धन कमावत असतो, संसारासाठी काबाड कष्ट करत असतो. परंतु सर्व आप्तवर्ग ज्याला तो आपले मानत असतो ते केवळ त्याच्याकडून आपला काही फायदा होत असतो म्हणून जमलेला असतो. सर्वजण द्रव्यार्थी असतात. आपले काम झाले की त्याचा त्याग करतात. एक सुभाषितकार म्हणतो, कारणात प्रियता मेती द्वेषो भवती कारणात. अर्थार्थी जीव लोकोयम न कश्चित कस्यचित प्रिय. कारण परत्वे कोणीही मनुष्य आवडता होतो किंवा द्वेषाला पात्र होतो. ही जीवसृष्टी स्वार्थी, संपत्तीची लोभी अशी आहे. कारणाशिवाय कोणीही कोणाचा आवडता होत नाही. ही जीवसृष्टी स्वार्थी आहे, अर्थार्थी आहे. कोण कोणाला प्रिय असतं असं नाही, तर लोक आपापला स्वार्थ साधण्यासाठी जवळ आलेले असतात आणि मनुष्य त्या सर्वांना माझे माझे म्हणत असतो. ज्या पत्नीला पती माझी म्हणत असतो किंवा ज्या पतीला पत्नी माझा म्हणत असते ते सुद्धा घटस्फोट घेऊन मोकळे झालेले दिसतात. आयुष्य हे तर क्षणभंगुर आहे. प्राण पाखरू केव्हा उडून जाईल याचा नेम नाही. प्राण एकदा का देहातून उडून गेला की ज्या लोकांना मनुष्य माझे माझे म्हणत होता ते सुद्धा त्याला अत्यंत प्रिय असलेला त्याचा देह चितेवर जाळून मोकळे होतात. 4-6 तास सुद्धा त्याला घरात ठेवून घेत नाहीत. मृत्यू पावल्यावर सर्वात प्रिय असणारी पत्नी सुद्धा घराच्या उंबऱ्यापर्यंत सोबत करते, तर इतर लोक स्मशानापर्यंत बरोबर येतात. सर्वात प्रिय देह सुद्धा चितेपर्यंतच बरोबर असतो. शेवटी मात्र एकट्यालाच पथ आक्रमावा लागतो. आयुष्याची ही क्षणभंगुरता लक्षात घेऊन मनुष्याने आपले हित जीवात जीव असेपर्यंत केलेच पाहिजे. कारण पुढचा जन्म नरदेहातच मिळेल हे सांगता येत नाही. हित करायचे म्हणजे तरी काय करायचं, तर पुन्हा पुन्हा घ्याव्या लागणाऱ्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून घ्यायची व स्वानंद भोगायचा. त्यासाठी आपलं स्वरूप काय आहे, मी कोण आहे, मी येथे कशाला आलो आहे, आपली ब्रह्मरूपता ओळखायची तर आपण काय केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. परब्रह्म प्राप्ती करून घ्यायची तर नाना साधनं सांगितलेली आहेत. परंतु समर्थ सांगतात की नाना साधनांच्या मागे न लागता सोपा असा राममंत्र जपून तुम्ही आपलं हित करून घ्या. श्लोक 12. कुटुंबी स्त्रिया पुत्र ते दास दासी, बहुपोषिसी सोसुनी दुःख रासी. त्यजी भार का वाढोझे किती रे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. अर्थ आहे, अनेक दुःखे सहन करून तू पत्नी, मुले, दासदासी, कुटुंबीजन यांचे पोषण करतोस. हे ओझे तू का बरं वागवत आहेस? हा भार टाकून दे. मग तेव्हा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का बरं करत नाहीस? मी
माझे माझे करण्यात मनुष्य आपले आयुष्य व्यर्थ गमावत असतो. वयाबरोबर माझेपणाचा भला मोठा वृक्षही बनतो. अगदी सुरुवातीला खाऊ माझा, वस्त्र माझं म्हणणारा मनुष्य गृहस्थी बनला की सर्व कुटुंब माझे आहे असं म्हणत राहतो. पत्नी माझी, मुलं माझी, इतकंच काय, घरात काम करणारे सेवकही माझे असं म्हणतो. अनेक दुःखे सहन करत त्यांना पोचतो. जवळचा अर्थ संपला की याच्या जीवनाचाही अर्थ संपतो. मग कुणी कोणाचे नाही हा त्याला अनुभव येतो. आपल्याला वाल्या कोळ्याची गोष्ट माहीतच आहे. पत्नी व मुलाबाळांच्या पोषणाकरता वाटमारी करणाऱ्या त्याला नारद भेटले. नारदांना तो ठार मारायला तयार झाल्यावर नारदांनी त्याला हे कशासाठी करतोस असं विचारलं. तेव्हा त्याने पत्नी व कुटुंबाच्या पोषणासाठी आपण हा धंदा करीत असल्याचे सांगितले. तेव्हा नारदाने त्याला आपल्या सर्व कुटुंबाला आपल्या पापात भागीदार होणार का ते प्रथम विचारून यायला सांगितलं. तेव्हा जीवापलीकडे प्रिय असणाऱ्या पत्नीनेही पापाचा भागीदार होण्यास नकार दिला. तेव्हा वाल्याचे डोळे उघडले. पापद्रव्यापहारेण कलत्रम पोषितम च यत् अंते तत्सर्वमुत्सृज्य एक एव प्रयाती वै. दुसऱ्याच्या द्रव्याचा अपहार करून पत्नीचे पोषण केले जाते, पण शेवटी ते सर्व सोडून एकट्यालाच जावं लागतं. ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. केल्या कर्माचा त्याला पश्चाताप वाटू लागला. तेव्हा नारदाने त्याला राममंत्र दिला व वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. त्यांनीच रामायण रचले. आज त्या रामायणाने सर्व जगाला भुलवलेले आहे आणि भवपार नेत आहे. म्हणून समर्थ सांगतात की तू किती दुःख सोसत आहेस, हे खांद्यावर घेतलेले ओझे टाकून दे. समर्थ आपल्या प्रियजनांचा कर्तव्याचा त्याग करायला सांगत आहेत का? नाही, तर त्यांच्या प्रती असलेल्या माझेपणाच्या भावनेचा त्याग करायला सांगत आहेत. आपल्या अहमभावाचा त्याग करायला सांगत आहेत. मनुष्याकडे अहमभाव असतो म्हणून तो सर्व काही माझे माझे करत असतो. ही मीपणाची भावना, अहंकाराचा त्याग करायला समर्थ सांगतात. पतीला वाटत असते की मी कुटुंबाचे पोषण करतो. पत्नीला वाटत असते की मी आहे म्हणून हा संसार चालला आहे. वास्तविक जनपळ भर म्हणतील हाय हाय, हीच गोष्ट खरी आहे. आपण नसलो तरी हे जग तसंच सुरळीत चालणार आहे. कोणाचेही कोणाबाजून अडत नाही. समर्थ या अहंकाराचा त्याग करायला सांगत आहेत. हे सर्व ओझे टाकायचे म्हणजे संसार सोडून वनात जायचं नाही. कारण वनात जाऊन राहणे हाही एक प्रकारचा संसारच आहे. संसारात राहून घर माझे म्हणेल, तर वनात राहून कुटी माझी म्हणेल, तर मठात राहून मठ माझा म्हणेल. तेव्हा संन्यास घेऊन वनात जाणे म्हणजे काबाड टाकणे नव्हे, तर अहमभावाचा त्याग करणे हे खरे काबाड टाकणे आहे. या अहमभावामुळेच मनुष्य संसाराला घट्ट बांधून राहिलेला आहे. संसार म्हणजे संसरण, पुन्हा पुन्हा जन्माला येणं. या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचा उपाय केला पाहिजे. त्यासाठी राममंत्र हाच सोपा उपाय आहे असं श्री समर्थ सांगत आहेत. आज इथंच थांबूया. या पुढील श्लोक पुढच्या भागात पाहू.